बघा बस पुरे हो. आता हे काय आता हे मिक्स करायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी होईल साधारण उत्तपमच्या, तसं तेवढं पाणी घालायचं असेल तर घालून तसं करायचं. ठीक आहे, पाणी लागलं तर मला सांगा, घ्या मिक्स करू. बरं हे मिक्स करता करता मला सांगा, आता प्रत्येक शिक्षण घेताना आपलं एक ध्येय असतं. तुम्ही कॉलेजला असताना एक वेगळं असेल, MBA करत असताना एक वेगळं असेल. आता तुम्ही अन्न जे आहे त्याच्याशी निगडीत काहीतरी शिकताय, काय टार्गेट समोर ठेवलं, याला किती मोठ्या कॅनव्हासवरती तुम्हाला घेऊन जायचंय? मला ॲक्च्युली काउन्सिलिंग क्षेत्रात जायला आवडेल, म्हणजे जे डाएट काउन्सिलिंग असतं ते करायला आवडेल. तर त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड काम मला मी प्रिफर करेन. बरं ठीक आहे. पाणी अजून लागणार आहे? हो हो, पाणी लागेल थोडं, घाला बघा. बरं आता आपण हे ब्रेडचं उत्तपम करतोय. नॉर्मली आपल्याला इडली, उत्तपम, डोसा करताना ते बॅटर काही काळ भिजवून ठेवायला लागतं. बरोबर. तसं आता हे जे आपण मिक्सचर तयार केलंय ह्याला काही वेळ भिजवत ठेवायची गरज आहे? नाही, याला ठेवायची काही गरज नाहीये, कारण हे काय ब्रेड हा फर्मेंटेडच असतो. त्याच्यामुळे आता याला पुढे काही प्रोसेसची गरज नाहीये. हे जस्ट बॅटर तयार झाल्यावर याचे उत्तपम करायचे. थोडं पाणी अजून. ओके, अजून लागेल? हो. मी मिक्स करतो तोपर्यंत तुम्ही गॅस लावून घ्या. ओके. आता हे वर घालायचं आहे आपल्याला टॉपिंग्सचे. आता तो चमचा लागेल मला. हे झालंय बॅटर तुम्हाला हवं तसं? हो. ओके, इकडे आपण पॅन पण तापत ठेवलाय. हां, आता हे वा, हे असं हे झाल्यानंतर हा आपण जो उभा उभा चिरलेला कांदा आहे तो याच्यावर असा घालायचा. ब्रेड अनियन उत्तपम असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यावरचे टॉपिंग्स आपण आपल्या मनाने बदलू शकतो, पण हा आपला जो ट्रेडिशनल उत्तपमचा हे आहे तोच आपण फॉलो करायला काय हरकत नाही. येस. आणि तुम्ही ना एक गोष्ट मात्र मला खरंच खूप कौतुक वाटतंय की पहिली रेसिपी अशी दाखवली जे जर आपण बाहेर खायला गेलो ना तर आपल्याला खूप पैसे लागतील. हा उत्तपम तुम्हाला जर एवढा हेल्दी, एवढा छान बाहेर खायला गेलात तर जरा खिशाला एक थोडासा एक पूर्णविराम आपल्याला द्यायला लागतो. पण इथे तसं करायची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही सगळं करू शकता. आता काय पुढे? आता याला थोडंसं तेल घालूया आपण साईडनी आणि वरून. ओके. आणि चीज शेवटी घालायचं, म्हणजे झाल्यावर दोन्ही साईडनी आपला फ्राय झाला की मग चीज घाला. थोडंसं तेल पुरतं. बरं, फक्त ते चिकटू नये इतपतच. हां, आणि थोडा क्रिस्पी एक त्याला हे यावं म्हणून दोन्ही साईडनी आपल्याला हे क्रिस्प करून घ्यायचं आहे. बरं. याच्यात ब्रेड असल्यामुळे आणि ती ऑलरेडी फर्मेंटेड असल्यामुळे खूप स्पॉन्जी होतो. आणि जर का तुम्ही सांगितलं नाही तर कोणाला कळणारही नाही की हा ब्रेडचा उत्तपम आहे म्हणून. त्याला असं चर्न करायचं. क्या बात आहे, खरपूस झालेला आहे मस्त. छान भाजून घ्यायचं दोन्ही यांनी आणि मग गार्निश करताना वरून चीज घालायचं. म्हणजे आपला उत्तपम आता तयार झालेला आहे. आणि हे कशासोबत आपण खाऊ शकतो? हे आपण चटणी, आपली हिरवी चटणी जी असते ओल्या खोबऱ्याची हां, त्याच्यासोबत कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. हेल्दी आहे, घरच्या घरी आहे आणि शिवाय वेळ वाचवणारा असा हा उत्तपम आहे. बरोबर? क्या बात आहे. आम्ही हे छान दोन्ही बाजूनी भाजून घेतो, त्याच्यावरती असं खूप सारं चीज पसरवतो. पटकन तुम्ही लिहून घ्या ब्रेड उत्तपमसाठी लागणार आहे हे साहित्य आणि ही कृती. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.